मित्रांनो नमस्कार। मित्रांनो, नरहर कुरुंदकर हे महाराष्ट्रातले एक अतिशय मोठे लेखक, विचारवंत, अगदी वयाच्या 50व्या वर्षी ते गेले। त्यांचं एक यात्रा नावाचं पुस्तक आहे। खरं तर ते विचार यात्रा असं पाहिजे होतं, परंतु त्यांनी ते खूप बोजड होईल म्हणून फक्त यात्रा म्हटलं। आणि त्या पुस्तकामध्ये खूप सुंदर असं त्यांनी सांगितलेलं आहे की समाजामध्ये जेवढे लोक आहेत त्यातले आस्तिक आणि नास्तिक हे फक्त 2% असतात। 1% लोक आस्तिक असतात जे खऱ्या अर्थाने देवाला मानतात, आणि 1% लोक नास्तिक असतात म्हणजे जे देवाला मानत नाहीत। मग 98% कसे असतात? तर हे 98% आस्तिक आणि नास्तिक ह्या दोन्हींच्या मध्ये असतात, त्या दोन्हींच्या सीमारेषेवर असतात। त्याचं कारण असं आहे की याच्यातले अनेक लोक देवाला तर मानतात, जेव्हा साधी एखादी गोष्ट असते त्यावेळेस ते देवाला मानतात, पण जेव्हा खऱ्या अर्थाने प्रश्न उभा राहतो, पाप पुण्याचा प्रश्न उभा राहतो, त्यावेळेस ते सोयीस्कररित्या असं विसरून जातात, देव आहे हे विसरून जातात आणि देव नाही अशा पद्धतीने ते वागतात। आणि म्हणून नरहर कुरुंदकर ह्या 98% लोकांना म्हणतात की हे ढोंगी आस्तिक आहेत, हे खरे आस्तिक नाही आहेत, हे ढोंगी आस्तिक आहेत। खरे आस्तिक, खऱ्या अर्थाने देवाला मानणारे धार्मिक लोक फक्त 1% आहेत, आणि न मानणारे सुद्धा फक्त 1% आहेत। आता मला तुम्हाला विचारायचं आहे, तुम्ही ह्या 1% इकडला आस्तिक मधल्या, 1% नास्तिक मधल्या का 98% मध्ये आहात?